पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो 15 मे रोजी होणाऱ्या रोड शोसाठी भाजपची जय्यत तयारी। मुरलीधर मोहोळांच्या संपत्तीमध्ये 400% वाढ तर 7 वर्षात संपत्ती 5 कोटींवरून 24 कोटींवर। निवडणुकीच्या शपथपत्रात माहिती समोर। अजित पवार यांच्याकडून शिरूरच्या आमदार अशोक पवारांना पाडण्याची जाहीर धमकी। आमदारांना दिलेल्या धमकीवरून शरद पवारांनी उपटले अजितदादांचे कान। नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंकेंना अजितदादांकडून जिरवण्याची धमकी। नादी लागला तर त्यांचा बंदोबस्त करतो। अजितदादांचा भर प्रचार सभेत निलेश लंकेंना इशारा। कितीही आक्रमक बोललात तरी तुमच्या मनातलं माझ्याविषयी खरं प्रेम कमी होणार नाही। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर निलेश लंकेंचं ट्विट। हैदराबादला येथे हिम्मत असेल तर रोखून दाखवा। नवनीत राणांचा दोन्ही ओवेसी बंधूंना आव्हान। शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात निवडणूक लढण्यावर ठाम। 5 मतदारसंघामध्ये शांतिगिरी समर्थक उतरवण्याची घोषणा। शांतिगिरी प्रस्थापितांना धक्का देणार। माजी मंत्री सुरेश जैन भाजपच्या वाटेवर। सुरेश जैन पत्रकार परिषद घेऊन भूमिका करणार स्पष्ट। स्वारगेट एसटी स्थानक पाण्यात तर मुसळधार पावसामुळे स्थानकात पाणीच पाणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा। केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर। 50 दिवसानंतर केजरीवालांची तुरुंगातून सुटका। छत्तीसगडच्या पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी भाजपचे बॅनर। बॅनरवर मनसेचं नाव नसल्यानं मनसेच्या नेत्यांमध्ये नाराजी। शिरूर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता। अमोल कोल्हेंचं शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र। उद्धव ठाकरे उद्या पालघरच्या दौऱ्यावर। पालघरमधील विविध शिष्टमंडळांना ठाकरे देणार भेटी। अरविंद सावंतांसाठी आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात। भायखळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल रॅलीचं आयोजन। शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसेंमध्ये दिल जमाई। गुलाबराव पाटलांना चंद्रकांत पाटलांची नाराजी दूर करण्यात मोठं यश। जालन्यामध्ये 176 बेवारस मतदार ओळखपत्र सापडली। पंचनामा करून मतदार ओळखपत्र ताब्यात। मतदार ओळखपत्र जुनी असल्याचा प्रशासनाकडून खुलासा। आज कणंगले तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी तर पारगाव आणि टोप परिसरात जोरदार पाऊस। इगतपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर अवकाळी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। पंढरपुरात लाच स्वीकारणाऱ्या पोलिसावर लाचलुचपत विभागाची कारवाई। 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।